सो गोलंदाजी ट्रॅकवरती या स्पर्धेचे मुख्य आयोजक ओमसाई ठोणे संघाचे ओनर, ओमसाई ठोणे संघाचे कर्णधार, ओमसाई ठोणे संघाचे सर्वस्व अर्थात अविनाश मुरबाडे गोलंदाजी ट्रॅकवरती तयार. सो 4 षटकं आपण इथून टाइम काउंट करू. 15 मिनिटांमध्ये 3 षटकं फेकणं हे अनिवार्य राहील. 15 मिनिटांपेक्षा अधिकचा वेळ आपण एक जर घेताय चौथ्या ओव्हरमध्ये तुमचा एक अतिरिक्त खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये असेल याची आपण नोंद घ्या. सर्व संघाने नोंद घ्या. गेम इज ऑन. पहिलाच बॉल अविनाश मुरबाडेचा फुल लेनचा आणि त्यावरती आपण पाहिलं तर वेस्ट ऑफ हाईट पंचांना नो घोषित केलेला आहे. हा नशिबाचा पंजा. 5 धावा. मुरबाडे हा गोलंदाज आपण सध्याच्या स्थितीला रनवेवरती पाहताय. फ्री हिटचा बॉल आता राजेशला संधी आहे. संधीचं सोनं होईल का? यासाठीच विकेट करण्याचा प्रयत्न आपण पहिला शॉट थर्ड मॅनला. इथे जर आपण पाहिलं तर थोडासा डिले फेकी जी मात्र येताना आपल्याला पाहायला मिळते. या अविनाश मुरबाडे थोडेसे निराश होत असताना शॉट थर्ड मॅनचे क्षेत्ररक्षकांवरती, कारण एक संधी होती ही विकेट कॅरी करण्याची जिथे फ्री हिट बॉल होता. आणि फ्री हिट बॉल ज्या ज्या वेळेस असतो त्या त्यावेळेस एकच विकेट ग्राह्य धरली जाते ती म्हणजे रनआउट. ती खऱ्या अर्थानं संधी या ठिकाणी होती परंतु संधीचं सोनं करता आलं नाही. सिंगल क्विकली आली. एक धाव येते आणि एका धावेच्या मदतीने फलक पुढे जाईल. 6 धावा धावफलकावरती. स्ट्राईक रोटेट झाली आहे. विश्वास स्ट्रायकिंग एंडवरती. खऱ्या अर्थानं रनवेमध्ये थोडासा व्यत्यय येत असताना हा डेड बॉल जो मात्र पंचानं घोषित केलेला आहे. आमचे ऑफिशियल पंच आपण पाहताय दिनेश कापडी सर. आवीचा हा बॉल यॉर्कर अटेम्प्ट केला होता. बॅटची बाहेरची कडा होती. एसटी रक्षकाचे प्रयत्न अफाट राहिले परंतु हा झेल काय मत कॅरी झाला नाहीये. डॉट बॉल. गुड कमबॅक. गोलंदाज अविनाश मुरबाडेला आपण पाहता जिथे पहिला त्यानं बीमर फेकला होता त्यानंतर असं वाटलं की हा ओव्हर भरपूर मोठा इथे तो हाताळेल परंतु लाईन चांगली पाहायला मिळते. त्याच्यावरती वेग आपण पाहिला. अतिशय चांगला टप्पा जो मात्र पेश केला जातोय अविनाश मुरबाडेच्या माध्यमातून. आवीचा यॉर्कर अतिशय चांगली लाईन. डायरेक्ट हिट आणि डायरेक्ट हिट झालेला आहे. फलंदाज धावबादच्या स्वरूपामध्ये बाद. लागतो पहिला धक्का. फलंदाज बाद. सो विकेटचं पतन जे मात्र होताना आपण पाहिलं जिथे कॉलिंग स्वतः विश्वाची होती पॉपिंग क्रीज वरती तो रिटर्न पोहोचलाच नाही. डायरेक्ट हिट जो मात्र आपण पाहिला अतिशय सुरेख डायरेक्ट हिट. नवीन फलंदाज दाखल होत आहेत. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड ज्यानं स्वीकारलं होतं नाव आहे सॅम भोईर. 1 डाऊन एंड वरती दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतो. आवीचा हा बॉल फटका ते चांगला पाहायला मिळतो. बॅक टू द बॉलर खेळलेत. बाला मलिक चेंडूवरती आलाय. पकडलं फेकलं. या कालावधीमध्ये फक्त एक सिंगल. फिल्डिंगची सजावट जी मात्र अतिशय चांगली पाहायला मिळते. गोलंदाज अविनाश मुरबाडेच्या माध्यमातून इथे वाईट डिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक अवेलेबल आहे. त्याचबरोबरीनं वाईट डिश लॉंग ऑनला एक क्षेत्ररक्षक आपण पेट्रोलिंग करताना पाहायला मिळतो. फलकाचा विचार आपण केला तर धावा आहेत फक्त 7. काय कमबॅक केलं गोलंदाज अविनाश मुरबाडेनं या मॅच मध्ये. फिंगर रोल केले होते. गतीमध्ये केलं होतं परिवर्तन. लाईन थोडी खराब आहे. पंच आमच्याकडे वळतात. हा व्हाईट बॉल जो मात्र घोषित केला जातो. एक अतिरिक्त सिंगल धाव जी मात्र खात्यामध्ये ऍड होईल आणि टीमची टोटल आता स्कोर कार्डवरती 8 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. 4 चेंडूची फेकी आतापर्यंत झालेली आहे. स्टील 2 टू गो. मेंडेटरी पॉवर प्ले षटकामधले अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत आणि समोर फलंदाज आहे राजेश. आवीचा हा बॉल स्लाइस करण्याचा प्रयत्न. मॅचची गोल्डन विकेट आता झाली आहे कॅरी.
कारण फलंदाज राजेश या मोठ्या मॅच मध्ये पडतोय माघारी, लागतोय 400. अविनाश मुरबाडे, काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पहिला बॉल त्यानं बीमर फेकला होता, तिथे चौकार आला आणि त्यानंतर जो कमबॅक त्याचा राहिला, दोन मोठ्या विकेट ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळतात. एक सांघिक सफलता जिथे विश्वास रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झाला आणि त्यानंतर ज्या विकेटची गरज होती ओमसाई ठुणे या संघाला, तो विकेट अविनाश मुरबाडेनं मिळून दिला. तिथे एक चांगला झेल जो मात्र आपल्याला पाहायला मिळतो. नवीन फलंदाज दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. बंटी जर्सीवरती आपण जर त्यांच्या पाहिलं तर एकच बंटी असं रेखाडलेलं आहे. इथं बॅटचा एज आणि बंटी आल्या पावली माघारी. फलंदाज बंटी आता शून्यावरती बाद, लागतो त्यांना तिसरा. मुरबाडेची जे पहिला ओव्हर त्यानं फेकला, जिथे धावफलकाचा विचार आपण केला तर 8च धावा त्यानं आपल्या मध्ये दिल्यात. 3 विकेट, खऱ्या अर्थानं 2 विकेट त्याच्या नावावरती. एक सांघिक सफलता जी रनआउटच्या स्वरूपामध्ये आपण पाहिलेली आहे. जिथे पहिला बॉल 0 बॉल 5 धावा होत्या. असं वाटलं होतं की हा ओव्हर जास्तीत जास्त 15 ते 20 धावांपर्यंत जाईल, परंतु काय गोलंदाजी, काय कमबॅक राहिलाय या खेळाडूचं. नाव आहे अविनाश मुरबाडे, जे या स्पर्धेचे आयोजक आहेत आणि ओमसाई ठोणे संघाचे ओनर, कर्णधार, सर्वस्व. काय गोलंदाजी केली या. टिलक येत आहेत दुसऱ्या ओव्हर मध्ये. टिलकचा पहिलाच बॉल बॅटची कडा आहे आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर हा डॉट बॉल जो मात्र आपल्याला पाहायला मिळतो. सुरुवात चांगली झाली दुसऱ्या ओव्हरची देखील. खऱ्या अर्थानं सकाळपासून वाट पाहत होता हा संघ की आमची मॅच कधी लागणार. फायनली ती मॅच लागली आणि खऱ्या अर्थानं खरं चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. टिलकचा हा बॉल हॅमड केला, मिस टायमिंग आहे. डाऊन दी बॉल, क्षेत्ररक्षक अविनाश मुरबाडे कडनं मिस्टेक. ओहो हो, झेल इथे सुटलाय आणि झेल तुम्ही कोणाचा सोडलाय. सॅम भोईरला जीवदान, जो मागच्या मॅचचा हिरो आहे. ते कितपत महागडं ठरेल हे पाहणं देखील तितकंच गरजेचं. ज्यावेळेस फटका हा सजवला त्यावेळेस चेंडू हवेत होता, थोडासा तो गरगर फिरत असेल, त्याच कारणास्तव हा झेल टिपता आला नाहीये. अविनाश मुरबाडेकडनं झालेली ती मिस्टेक. आता खऱ्या अर्थानं कालच्या दिवसामध्ये आपण मानिवली हा संघ पाहिला खेळता वेळेस, जिथे बंटी वडवलेला आपण पाहिलं. आज अविनाश मुरबाडेला आपण पाहताय आणि बंटी वडवले असं सांगतायत की अविनाश मुरबाडेची मी खऱ्या अर्थाने या ठिकाणी वाट पाहत आहे. जिथे सो टीमची टोटल आपण जर पाहिली तर धावफलकावरती धावा जोडल्या जात आहेत तब्बल 11 डबल डिजिट मध्ये. फायनली स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळतो. फलंदाज तयार स्ट्रायकिंग एंड वरती ओमकार आणि त्याच्या सोबतीला आपण पाहताय फलंदाज सॅम भोईर. तिलकचा हा बॉल स्लॉट मध्ये होता, समोरच्या दिशेने उडवला. वाईट डिश, लॉन्ग ऑफ के खिलाडी बन गए दर्शक और दर्शक बन गए दीवाने. चेंडू सीमा पार. फलंदाज तयार. इथे चांगला बॉल, मिस टायमिंग आहे. चेंडू हवेत, डाऊन दी बॉल. कोण पकडणार हा झेल. वन मोर झेल इथे सुटलेला आहे आणि पाहता पाहता 2 धावा.
19 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात, जिथे खऱ्या अर्थानं तिलकचा हा बॉल बॅकफूट वरती गेलेत. गॅप शॉट सिलेक्शन आहे. अविनाश मुरबाडे चेंडूचा पाठलाग करतायत. सिंगल धाव जी मात्र या बॉल वरती येताना आपल्याला पाहायला मिळते. दुसरं षटक या ठिकाणी समाप्त झालेलं आहे. धावफलकावरती धावा जर आपण पाहिल्या तर पहिल्या डावामध्ये बॅटिंग करते स्वर्गीय रुपेश दादा प्रतिष्ठान कानोल बी क्रिकेट संघ. 20 धावा धावफलकावरती ज्या मात्र जोडल्या जात आहेत. गुड्डू दादा दळवी यांच्याकडनं खऱ्या अर्थानं ओमसाई ठुणे क्रिकेट संघासाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा येत आहेत. त्याचं देखील वेलकम आपण या स्पर्धेच्या वतीनं करू. 2 षटकांचा मित्रांनो खेळ समाप्त झालेला आहे. धावफलकाचा विचार आपण केला तर 20 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात, जिथे अविनाश मुरबाडेने धावा खर्च केल्या होत्या 8. त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये आला गोलंदाज तिलकची सुरुवात देखील चांगली झाली, परंतु त्याच्यावरती घणाघाती प्रहार आपण पाहिला. एक षटकार त्यानं खाल्ला आणि तब्बल त्या ओव्हरमध्ये त्यानं धावा खर्च केल्या होत्या 12. 20 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. तिसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती आला गोलंदाज रोशन. स्ट्रायकिंग एंडवरती ओमकार. रोशन आपण पाहताय हा गोलंदाज तिसऱ्या ओव्हरमध्ये राईट आर्म ओव्हर द विकेट. रोशनचा पहिलाच बॉल यॉर्कर आणि यॉर्कर वरती प्रतिउत्तर नव्हतं. इथे थोडे फंबल झाले. स्वतःला सावरत असताना चेंडूला क्लेट केलं जात आहे. एक धाव जी मात्र येताना आपल्याला पाहायला मिळते. रोशन आणि रोशनचा विचार आपण जर केला तर छोटा पॅकेट बडा धमाका. सिंगल आली पहिल्याच बॉलवरती. टीमची टोटल 21 धावा धावफलकावरती. सॅम भोईर आता स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतो आहे, ज्याच्यामध्ये भरपूर सारी क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. आणि अविनाश मुरबाडेनं त्याचा झेल सोडलाय. रोशनचा हा बॉल इथे फटका दर्जेदार हेलिकॉप्टर उडवलाय. बाला मलिक डाऊन दी बॉल. ओहो चुकी होणार नाहीये. फलंदाज सॅम भोईर बाद. लागतो धक्का. असताना स्वर्गीय रुपेश दादा प्रतिष्ठान कानोल बी या क्रिकेट संघाला ज्या फलंदाजाकडनं भरपूर साऱ्या अपेक्षा होत्या. मागच्या मॅचचा हिरो या मॅच मध्ये ठरलाय 0. सॅम भुईर या मॅच मध्ये परतीचा रस्ता त्याला दाखवला. गोलंदाजाचं नाव आहे रोशन. छोटा पॅकेट बडा धमाका. नवीन फलंदाज दाखल होत आहेत मैदानाच्या आतमध्ये. प्रशिक येत आहेत नवीन बॅटर. रोशन फिंगर रोल केले होते. स्लोवर 1 डिलिव्हरी. गतीमध्ये परिवर्तन. सिंगलच धाव जी मात्र आपल्याला येताना पाहायला मिळते. गुड बॉलिंग टीम ओमसाई ठोने. अविनाश मुरबाडेने जी सुरुवात करून दिली आहे ना, ती सुरुवात कायम ठेवत असताना तिलक आणि त्यानंतर रोशन हा गोलंदाज आपण पाहताय. जर्सी नंबर 7. काय गोलंदाजी पाहायला मिळते या गोलंदाजाकडून. वेग आहे त्याचबरोबरीनं गतीमध्ये परिवर्तन देखील तो करतोय. वेगावरती स्वार होत असताना इथे लाऊड अपील केली जाते. पंच दर्शवतं की चेंडू हाईट आहे भरपूर वर. खऱ्या अर्थानं चेंडू थाईज वरती ट्रॅव्हल होताना आपल्याला पाहायला मिळतो. डॉट बॉल ची सांगता होताना आपल्याला पाहायला मिळते. रोशन आतापर्यंत 4 बॉल त्याने फेकलेत, जिथे एक विकेट त्याच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळते. ओमकार स्ट्रायकिंग एंडवरती तयार. रोशनचा हा बॉल पुन्हा एकदा स्लोवर 1 डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. ही खासियत आहे या गोलंदाजाची. अतिशय कमालीची गोलंदाजी जी मात्र त्याच्या माध्यमातून हाताळण्यात येताना आपल्याला पाहायला मिळते. आणखीन एक डॉट बॉल जो मात्र येताना पाहायला मिळतो. शेवटचा बॉल स्टील 1 टू गो. धावफलकाचा विचार आपण केला तर 22 धावा धावफलकावरती आहेत. ओहो हो इथे लाईन जर आपण पाहिली तर व्हाईट बॉल जो मात्र येताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक अतिरिक्त धाव खात्यामध्ये ऍड होईल. टीमची टोटल जाऊन पोहोचली 23 अर्थात 23 या धावसंख्येवरती.
ओमकार वरती भरपूर सारं लक्ष असेल, कारण आता इथून या फलंदाजाला केलावं लागेल आपल्या संघासाठी. फुल लेनचा बॉल, फटका दमदार आहे, पॉवरफुल ठोक, चेंडू सीमा पार, षटकार. फिल्डिंग खुली करा लगेच, अधिकचा वेळ आपण घेऊ नका. ओम साईड ठेवणे. सो 3 षटकं समाप्त झाली. शेवटच्या बॉलवरती ओमकारच्या मधून आपण षटकार पाहिला. टीमची टोटल तिथे फ्लाय झाली 29 धावा, ज्या मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. जिथे 5 बॉलची फेकी अतिशय चांगली पाहायला मिळाली होती रोशनच्या माध्यमातून. त्यानंतर यॉर्कर अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न असेल, लो व फुल टॉस बॉल, आणि त्यानंतर फटका हा दर्जेदार सजवला. 29 धावा धावफलकावरती. शेवटचे 6 बॉल आणि गोलंदाजी ट्रॅक वरती बाला मलिक. चला स्पीडअप द्यायचं. फलंदाज ट्रॅकिंग एंड वरती प्रशिक. बाळाचा हा बॉल रिव्हर्स खेळलेत फलंदाजाचा, गोलंदाजावरती हा पलटवार, चेंडू लॉंग स्टॉप, बाउंड्री लाईनच्या बाहेर, 4 धावा. सो असं म्हटलं जातं ना की जब घी सीधी उंगली से ना निकले तो उंगली टेढ़ी करनी पडती है. तेच केलं फलंदाज प्रशिकनं. खऱ्या अर्थानं सरळ बॅटनं धावा येत नव्हत्या. इथे पहिल्याच बॉलवरती स्विच इट अटेम्प्ट केला आणि अटेम्प्ट करत असताना सक्सेसफुल फटका जो मात्र आपण पाहिलेला. 4 धावा येत आहेत. टीमची टोटल फ्लाय झाली स्कोर कार्डवरती डबल 33 धावा. बालाचा फुल टॉस बॉल, स्टँड अँड डिलिव्हर, चौकारानंतर ठोकला हा मॅक्सिमम. बॅटरचं नाव आहे प्रशिक, चेंडू सीमा पार, षटकार. मलिकला आता टार्गेट केलं जात आहे या ओव्हर मध्ये, कारण धावा येणं गरजेचं होत्या. प्रशिकच्या मधून 2 बॉलवरती 2 मोठे फटके जे मात्र येताना आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या बॉलवरती रिव्हर्स अटेम्प्ट, त्यानंतर फुल टॉस बॉलवरती घणाघाती प्रहार, षटकार आला. टीमची टोटल आता वेगानं पुढे सरकली या. 39 धावा धावफलकावरती ज्या मात्र जोडल्या जात आहेत. अजूनही पहिल्या डावामधले 4 चेंडूंचा खेळ खऱ्या अर्थानं बाकी आहे. बाला मलिक कमबॅक करेल का, की आणखीन एक मोठा फटका येईल. चांगला बॉल टाइम केला, कमबॅक तर झाला नाहीये, परंतु धावांची कोंडी आता फोडली आहे. बॅटर प्रशिकच्या मधून 1 more 4, 4 धावा. कमालीची बॅटिंग जी मात्र मैदानाच्या आतमध्ये पेश केली जाते. बॅटर प्रशिकच्या मधून 3 बॉलवरती 3 मोठे फटके आले, 2 चौकार 1 षटकार आपण पाहिला. बालाचा हा बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, शॉट थर्ड मॅनला बीट केलाय, आउटफील्ड आगे पास्ट, ढूंढो ढूंढो रे साजना, चेंडू सीमा पार, चौकार. सो या ओव्हरमध्ये भरपूर साऱ्या धावा ज्यामधलं बनवण्यात आलेल्या आहेत आणि निवृत्ती मुरबाडे यांच्याकडनं देखील ओम साईड ठोणे संघासाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात, स्पेशली बाला मलिकसाठी. तयार, इथे चांगला बॉल विकेट करण्याचा प्रयत्न, सिंगल साठी निघाले तो ओमकार आणि पाहता पाहता ही सिंगल देखील कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाच नाहीये.
ज्यावेळेस लेगबाच्या स्वरूपाने ही सिंगल आली. एक धाव येते टीमची टोटल स्कोर कार्ड वरती. धावांचा विचार आपण केला तर 48 धावा धावफलकावरती. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल ज्यावेळेस तिसरा ओव्हर समाप्त झाला त्यावेळेस ओमकारनं सांगितलं असेल की सिंगल घेऊन मला स्ट्रायकिंग वरती आण, परंतु तसं केलं नाहीये फलंदाज प्रशिकनं पहिल्या बॉलवरती रिव्हर्स, त्यानंतर फुल टॉस वरती षटकार शफल झाले. डीप स्क्वेअर लेगला चौकार, त्यानंतर परत शॉर्ट थर्डमॅनला चौकार आपण पाहिला आणि खऱ्या अर्थानं धावांची कोंडी या बॅटरनं फोडली. टीमची टोटल 48 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल आडव्या बॅटनं फटका सजवला एका टप्प्यानंतर. शेवटच्या बॉलवरती ओमकारच्या बॅट मधून देखील धावा येतील 4 आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर स्वर्गीय रुपेश दादा प्रतिष्ठान कानोल बी क्रिकेट संघ जाऊन पोहोचलाय. तो तब्बल 52 या धावसंख्येवरती आणि 53 धाव्यांचं टार्गेट आता सेट केलं जाता यजमान टीम अर्थात ओम साई ठोणे क्रिकेट संघासमोर. हे टार्गेट बनलं जाईल की डिफेंड केलं जाईल ऐकण्यासाठी कॉम्बॉक्स मध्ये करूया परिवर्तन आणि ऐकूयात शिवजन्मभूमी जुन्नर आणि जुन्नर तालुक्यातील एक बुलंद आवाज निखिल ठोंबरे सर. थँक्यू सो मच. कर्णधार मानिवली संघाचा कर्णधार आणि आंबेडेंबे संघाचा कर्णधार टॉस साठी चला. कॅप्टन टॉस साठी येणं गरजेचं राहील. आंबेडेंबे आणि मानिवली टीमचा कॅप्टन. कालच्या दिवसामध्ये आमचे एक आयोजक आहेत बंटी दादा, त्यांच्या माध्यमातून एक कॅच ड्रॉप झाला. आज जावीने एक कॅच सोडलाय, म्हणजे त्यांनी बराबरी केली. आता एक संघ स्पर्धेतून बाहेर गेलाय, दुसऱ्याचं काय होतं ते पाहिजे. हा महत्वाचा सामना आहे. त्यामुळं एका बाजूला ठोणे आणि एका बाजूला संघ मैदानामध्ये खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय स्वर्गीय रुपेश दादा प्रतिष्ठान कानोळ बी. सलामीची जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. इथे लक्ष आपल्याला पाहायला मिळते 53 धावांचं. ठुणे आणि त्यांच्या विपक्ष मैदानामध्ये लढत असताना संघ जो मात्र आपल्याला पाहायला मिळतो आंबेडेंबे संघाचा कॅप्टन आणि मानिवली संघाचा कॅप्टन. आपण टॉस साठी रिपोर्टिंग करणं अतिशय महत्वाचं राहील. ही सातत्यानं सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. टॉस साठी चला ताबडतोब. आंबेडेंबे संघाचा कॅप्टन आणि टीम मानिवली संघाचा कॅप्टन. मानिवली संघाचा कॅप्टन उपस्थित आहे. आंबेडेंबे संघाचा कॅप्टन. दोन्ही टीमचे कॅप्टन जे मात्र उपस्थित होत आहेत. अजितदादा मुरबाडे यांना विनंती आहे या आपण आपल्या शुभासे या दोन टीम मध्ये टॉस करू. मानिवली आणि त्यांच्या विपक्ष इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल स्वराज्य प्रतिष्ठान आंबेडेंबे. टॉस आपण करतोय. दोन्ही टीम मध्ये 53 धावांचं लक्ष आहे. 4 षटकांमध्ये त्या धावा कंप्लीट करायच्या. सलामीची जोडी उमेश आणि उमेशच्या जोडीला चंदू मैदानाच्या आतमध्ये दाखल आहेत. तर गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार होतील. पहिल्या षटकामध्ये प्रशिक गोलंदाजी मार्कवर. प्रशिक तयार गोलंदाजी मार्कवर. सामन्याला सुरुवात. हे वी गो. पहिला बॉल
पहिला चेंडू स्लोवर बन, गतीमध्ये परिवर्तन. उमेश आडव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न होतो उमेशचा. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. पहिला चेंडू इथे डॉट आला. टॉस जिंकत बॅटिंग करण्याचा निर्णय मानिवली या टीमने घेतलाय. आंबेडेंबे आपलं क्षेत्ररक्षण असेल. 4 षटकांची लढत. गोलंदाज तयार आहेत. फुल टॉस प्रसिकचा. पुणेचंच मैदान आहे. फुलटॉस झाला आणि फुलटॉसला उमेशने सीमारेषा दाखवली. तिथे षटकार येताना आपल्याला पाहायला मिळतोय. संघाचं अकाउंट ओपन होताना पाहायला मिळेल. लक्ष मोठं आहे परंतु ओम साई ठुणे हे नाव कुठं छोटं आहे. मैदानाच्या आतमध्ये उमेश पहिला चेंडू डॉट. दुसऱ्या चेंडूवर त्याने ठोकलाय षटकार. नॉन स्ट्रायकर इनवर फलंदाज आपण पाहतोय चंदू. 6 धावा धावफलकावर 53 धावांचं लक्ष. प्रशिक गोलंदाजी मार्कवर आपण त्याला पाहतोय. एक छोटासा रनअप. तो गोलंदाजी मार्कवर तयार होईल. क्षेत्ररक्षण मध्ये थोडंसं परिवर्तन. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक. डीप मिड विकेट काव कॉर्नर मध्ये एक क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर. इथे टाकलेला हा चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू पडेल. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. खराब क्षेत्ररक्षण. स्वर्गीय रुपेश दादा प्रतिष्ठान कानोळबीच 2 धावा. दोन धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 8 पडली. 2 संघांची गाठ. पाहूया कोण कोणाची लावतं या मॅच मध्ये वाट. 8 ऑन द बोर्ड. 8 धावात. गोलंदाजी ट्रॅकवर प्रशिकला पाहतोय. स्ट्रायकर एंडवर उमेश. ओम साई टुनेचा सिक्सर किंग सध्याच्या घडीला स्ट्रायकर एंडवर. इथे फुल टॉस आणि फुल टॉसला सोडेल तो उमेश कुठला. उमेशच्या पाठमधून अजून एक कडा प्रहार. धावा 4. चौकार. 4 रन. फटकेबाजी. 4 चेंडू. धावा बनवल्यात 12. 41 बनवायच्यात. शेवटचे 20 चेंडू शिल्लक आहेत. उमेश सध्याच्या घडीला स्ट्रायकर एंडवर. प्रशिकचा हा चेंडू सुंदर इथे आपल्याला पाहायला मिळेल आणि ते फलंदाज उमेश बाद आहेत. बिग विकेट डाऊन. ओम साई ठुनेला हा पहिला धक्का. जर्सी क्रमांक 45 मैदानामध्ये एंटर होत आहेत. स्वतःवर नाराज आहेत उमेश. चांगले बॅटवर बॉल येत असताना एज लागली आणि तिथे चांगला झेल यष्टीरक्षकाने टिपला. अभि मैदानाच्या आतमध्ये दाखल. तबलकावर धावसंख्या आपण पाहतात 12 धावात. अविनाश ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतील. तबलकावर धावा आहेत 12. इथे टाकलेला हा चेंडू अविनाश मुरबाडे मैदानाच्या आतमध्ये आला आणि दखल घ्यायला भाग पाडतोय पहिल्याच बॉलवर. टीम कानोळला ठोकला. अविनाश मुरबाडेने चौकार. 4 रन. चेंडू शिल्लक आहेत 18 बनवायच्या. 37 टीम ओम साई ठुनेला तिसऱ्या फेरीत प्रवेश करण्यासाठी. एक जबरदस्त परफॉर्मन्स मैदानामध्ये आपण पाहिला. उमेशची सुरुवात जबरदस्त झाली. उमेशची विकेट गेली. तदनंतर मैदानामध्ये अवि आले आणि अविने ठोकलेला हा चौकार आपण पाहिला जिथे 16 धावा. 18 चेंडू आणि 18 चेंडूंमध्ये 37 धावांचं लक्ष आहे ओम साई ठुने या टीमला.
षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार होतील. साहिल यांच्या हातामध्ये चेंडू सोपवला. वेळ वाचवणं सर्वात महत्वाचं राहील. पंचांकडून सातत्याने सूचना येते. स्ट्रायकर एंड वर बॅटर आपल्याला पाहायला मिळतील. सबका बंधू जिसका नाम है चंदू. चंदू मैदानाच्या आतमध्ये त्याची फलंदाजी कशी होते ते पाहायचं आपल्याला. डावखुऱ्या त्याचा फलंदाज आहे तो स्ट्रायकर एंड वर आपल्याला पाहायला मिळेल. साहिल तयार. इथे टाकलेला हा चेंडू अडव्या बॅटनं सुंदर असा फटका खेळलाय. डीप मिड विकेट वरून क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? नकार दिला इथे चंदूने. एक सिंगल आली. संघाची धावसंख्या धावफलकावर 17. शेवटचे 17 चेंडू 36 धावांचं लक्ष ओम साई ठुने या टीमला हा सामना जिंकण्यासाठी. त्यांच्या विपक्ष स्वर्गीय रुपेशदादा प्रतिष्ठान कानोळबी हा संघ लढताना पाहायला मिळतोय. आपण पाहतात महाविकास आघाडी चषक 2025 चा हा दर्जेदार सोहळा दिवस क्रमांक 2 मध्ये ही क्रीडा रंगाला आली. या क्रीडा स्पर्धेमध्ये रंग चढलेत. दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या राऊंड मध्ये जाण्यासाठी प्रयत्न करतायत. 17 चेंडू 36 चं समीकरण. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार आहेत. साहिल स्ट्रायकर एंडवर. अविनाश मुरबाडे त्यांच्या पॅटमधून पहिल्याच बॉलवर 4 आलाय. इथे टाकलेला हा चेंडू पॅट चेज मैदानामध्ये अविनाश मुरबाडे आले आणि बॅक टू बॅक दुसरा चौकार ठोकलाय तो अविनाश मुरबाडेने. ओम साई ठुनेची रन मशीन रंगात. चेंडू सीमा पार 4. पाहायचं इथे टाकलेला हा चेंडू तिथे क्षेत्ररक्षक येतील. रनआउटची संधी आहे. चंदू सध्याच्या घडीला संकटात होते परंतु एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर वाढते. जाऊन पोहोचेल सध्याच्या घडीला 22 या धावसंख्येवर. 15 चेंडू आहेत आणि 15 चेंडूंमध्ये 31 धावांची आवश्यकता ओम साई ठुनेला हा सामना जिंकण्यासाठी. महत्वाची लढत महत्वाचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या दिवसामधील 8 संघ मातब्बर या स्पर्धेमध्ये सहभागी झाले. सेकंड राऊंडचा थरार मैदानाच्या आतमध्ये तुम्ही आम्ही पाहतायत. स्ट्रायकर एंडवर चंदू. इथे बिगेट चंदूच्या बाडमधून आसमानी टोला खिलाडी होते ते बनतील दर्शक आणि दर्शक बनतील देवाने. सबका बंधू उसका नाम है चंदू. चंदूच्या बाडमधून सिक्सर. आणि 25 धावांची आवश्यकता आहे ओम साई ठुनेला हा सामना जिंकण्यासाठी. साहिल तयार आहे. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका जो मात्र पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. ओम साई ठुने 29 ऑन द बोर्ड. 29 धावा. शेवटचे 13 चेंडू 24 धावांची आवश्यकता. 13 चेंडू 24 धावांची आवश्यकता ओम साई ठुनेला. 11 बॉल आतापर्यंत फेस केलेत. 29 धावा ज्या मात्र बनवलेल्या आहेत. कानोळबी स्वर्गीय रुपेशदादा प्रतिष्ठान या नावानं संघ खेळतून गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू वेगाने टाकला. वेगावर स्वार आहे परंतु लाईन लेन खराब आहे. दिनेश कापडी सर यांचा अवांतरचा इशारा. वाईट बॉल. संघाची धावसंख्या धावफलकावर 30. शेवटचे 13 चेंडू 23 धावांचं समीकरण ओम साई ठुनेला हा सामना जिंकण्यासाठी. घरचं मैदान आहे. महिनाभर याच मैदानावर मेहनत कष्ट घेतलेत आणि आज पाहूया कामगिरी कशी होती. 13 चेंडू 23 धावा. इथे टाकलेला हा चेंडू वेगाने टाकलाय साहिलने. चेंडू डॉट आहे. 2 षटकांची समाप्ती. धावफलकावर धावसंख्या 30. शेवटचे 12 चेंडू 23 धावांची आवश्यकता. संधी देव्या DJ आमिरला.
सॅम आलेत आता गोलंदाजी मार्कवर. त्यांची कामगिरी कशा प्रकारे होते ते पाहायचं आपल्याला. शेवटचे 12 चेंडू 23 धावा. स्ट्रायकर एंडवर जो फलंदाज आहे चंदू, त्याच्यावर संपूर्ण ठुणेकरांच्या नजर आहेत की चंदूचा खेळ कसा होतो. कारण डावखोऱ्या त्याचा फलंदाज आक्रमकता डावखोऱ्या त्याच्या फलंदाजांमध्ये सातत्यानं पाहायला मिळते. इथे पहिलाच बॉल बिगिट केला आहे. चेंडू हवेत. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडेल. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा याही बॉलवर कंप्लीट होतील. शेवटचे बॉल आता मैदानामध्ये 11 आणि 11 चेंडूंमध्ये 21 धावांचं लक्ष. ब्रेक थ्रूची आवश्यकता आहे कानोळला. दुसऱ्या बाजूला 1-2 मोठाले फटके, एक षटकार, एक चौकार पूर्णपणे हवे होतील या मॅचवर. टीम ओम साइड होणे. सामना महत्वाचा. तिसऱ्या फेरीत कोण आणि परतीचा प्रवास कुणाला करावा लागेल. इथे बिगेट. चेंडू हवेत आणि तो हवेतच राहील. आमच्या समालोचन कक्षाला सलामी देणारा चंदूने ठोकला एक गगनचुंबी षटकार. ट्रॉफीच्या एक पाऊल पुढे जाणारा टीम ओम साइड ठुणे. एक जबरदस्त टोला. दापलकावर धावसंख्या 38. 38 15चं लक्ष. सॅमचा हा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल तिथे रन आउटची संधी, परंतु अविनाशचं इथे कौतुक व्हायला पाहिजे. एक धाव, पंचांचा इशारा. बायच संघाची धावसंख्या दापलकावर 39. शेवटचे चेंडू मैदानामध्ये 9 चेंडू 14 धावा. 9 चेंडू 14 धावांचं समीकरण. ओम साई ठुणेच्या विपक्ष स्वर्गीय रुपेश दादा प्रतिष्ठान कानोळ बी हा संघ खेळतोय मैदानाच्या आतमध्ये. कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचं. 9 चेंडूंमध्ये 14 बनवायच्यात. जे ओम साई ठुणेचे समर्थक आहेत ते म्हणत असतील एखादा षटकार एखादा चौकार येऊ दे. दुसऱ्या बाजूला कानोळचे जे समर्थक आहेत ते म्हणत असतील डॉट बॉल येऊ दे, विकेट येऊ दे, मॅच मध्ये रंगत निर्माण होईल असा हा सामना आहे. शेवटचे 9 चेंडू 14चं समीकरण. स्ट्रायकर एंडवर अविनाश मुरबाडे. इथे टाकलेला हा चेंडू काय फटका खेळला अविनाशने. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण खराब. डीप फाईन लेगला अविनाश मुरबाडेने अक्षरशः घर बनवलंय. चेंडू सीमा पार. अविनाशच्या पाठमधून त्याचमुळे सातत्याने मी सांगत असतो समालोचन करत असताना की क्रिकेट खेळत असताना तुमच्याकडे गोलंदाजी, तुमच्याकडे फलंदाजी चांगले असणं हे गरजेचंच आहे, पण त्यावेळेस तुमच्याकडे क्षेत्ररक्षण देखील तितकंच चांगलं होणं गरजेचं आहे. चला थोडस मैदानामध्ये फास्ट जा. काय झालंय पहा. पाणी घेऊन जा ताबडतोब मैदानाच्या आत. आणि अविनाश मुरबाडे जर जास्त इंजरी असेल तर मैदानाच्या बाहेर आले तरी चालतील. शेवटचे 8 चेंडू आणि 10 धावा. अविनाश मुरबाडेचा आपण विचार केला 3 चौकार त्याच्या बॅटमधून आलेत. दुसऱ्या बाजूला चंदू ज्याच्या बॅटमधून 2 षटकार आलेत. उमेशने एक जबरदस्त सुरुवात दिली. उमेशने बनवल्यात 12 धावा ज्यामध्ये 1 षटकार 1 चौकार. दुसऱ्या बाजूला चंदू आतापर्यंत खेळतोय तो 16 धावसंख्येवर. त्याने 2 षटकार खेळलेत. अविनाश खेळतोय 13 धावसंख्येवर. त्याने 5 बॉल फेस केलेत. 3 चौकार त्याच्या बॅटमधून आहेत. 8 चेंडू 10 धावांचं समीकरण. 8 चेंडू 10. मैदानाच्या आतमध्ये समीर मैदानाच्या आतमध्ये गेलेत. किती फरक पडतो ते पाहायचं आता आपल्याला. शेवटचे 8 चेंडू 10 धावांचं समीकरण आहे. अविनाश ऑन स्ट्राइक. सॅम तयार. सॅमचा हा चेंडू लेट कट. चौकारांचा बादशाह अवि मुरबाडे तेच दाखवत असताना मैदानावर. अविच्या बॅटमधून अजून एक 4 चौकार. मैदानाच्या चौफेर
चौकार खेळत असताना अभि मुरबाडे आपल्याला पाहायला मिळतोय. चंदू षटकारांमध्ये डील करतोय. संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहतात 47. 7 चेंडू 6 धावांची आवश्यकता. इथे टाकलेला हा चेंडू आणि इथे रन आउट च्या स्वरूपामध्ये अभि बॅक टू द पॅव्हिलियन. सहा चेंडू 6 धावांचं लक्ष संधी देवा डी जामीरला. आता सहा धावांची आवश्यकता आहे मॅच जिंकण्यासाठी. ओमकार आलेत आता गोलंदाजी मार्कवर. इथे ओमकार आपल्या संघाला वाचवेल का ते पाहिजे. 6 चेंडू 6 धावा आहेत. स्ट्रायकर एंडवर चंदू आहे. नॉन स्ट्रायकर एंडवर तिलक मैदानामध्ये दाखल आहेत. तिलकची कामगिरी कशा प्रकारे होती ते आपल्याला पाहिजे. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. 6 चेंडू आणि 6 धावा हे समीकरण आहे. इथे कानोळ संघासाठी जर विकेट आली किंवा डॉट बॉल आला तर मॅच मध्ये तेही दमदार वापसी करतील, कारण या अगोदरच्या बॉलवर विकेट आलेल्या. 6 चेंडू 6 धावा. ओमकार गोलंदाजी मार्कवर तयार होताना आपल्याला पाहायला मिळतील. स्ट्रायकर एंडवर चंदू आहे. क्षेत्ररक्षण मध्ये थोडंसं परिवर्तन करताना आपल्याला पाहायला मिळतात. मार्कवर ओमकार. 6 चेंडू 6. पहिला चेंडू इथे डॉट आला. समीकरण चेंज. 5 बॉल 6 धावा आणि या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग, त्यामुळे 6 बनवाव्याच लागतील. 5 चेंडू 6 धावा. क्षेत्ररक्षणात सातत्याने बदल करत असताना कॅप्टन आपल्याला पाहायला मिळतात. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना. 3च क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आहेत, कारण सिंगल सेव्ह करायचे. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. सध्याच्या घडीला आपण पाहतात ओमकार. 5 चेंडू 6चं समीकरण. स्ट्रायकर एंडवर चंदू. इथे टाकलेला हा चेंडू चंदूच्या बॅटमधून फटका सुंदर आहे. तिथे क्षेत्ररक्षण 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 खराब आणि चंदूच्या बॅटमधून चपराक 4 रन.
व्हॉट अ मॅच. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. शेवटचे 2 चेंडू आणि 2 धावा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. ओमकार स्ट्रायकर एंडवर नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय. बाळाने गोलंदाजी करत असताना बाळाच्या षटकात धावा आल्या 23. बाळाला 2 बॉल मध्ये 2 करत संघाला जिंकवायचं आणि आपण ज्या 23 धावा दिल्यात ना त्यावर पूर्णपणे झाकण टाकायचं. इथे 2 बनवल्या तर 2 चेंडू 2 ची गरज आहे. गोलंदाजी मार्कवर ओमकारचं कौतुक व्हायला पाहिजे. 3 चेंडू डॉट त्याने टाकलेत. क्षेत्ररक्षणाची सजावट अतिशय जवळ क्षेत्ररक्षक सजवलेत. इथे 38 सर्कलच्या बाहेर एखादा फटका मारला जाईल की सिंगल घेत स्ट्रायकर एंडवर तिलकला आणलं जात आहे की याच बॉलवर मॅच फिनिश होतीये ते आपल्याला पाहायचं आहे. शेवटचे 2 चेंडू 2 धावा. एका बाजूला कानोळ एका बाजूला ठुणे. महाविकास आघाडी चषक ही क्रीडा स्पर्धा रंगते मित्रांनो. आणि इथे मला वाटतं गोलंदाजाने चुका केल्यात. वाईट बॉल आहे. नाही पंचाने देखील अडचणीमध्ये आणलं होतं. आता पंच थांबलं होतं शांत. मला वाटलं बॉल आहे. आता 2 चेंडू 1 धाव. दिनेश सर दिल तो धक धक करने लगा. अक्षरशः बॅटरने बॉल सोडून दिला. पंचांनी कोणताही निर्णय तोपर्यंत दिला नव्हता. मला वाटलं हा फेअर बॉल आहे. तिथे सामनाला असता 1 चेंडू 2. आता सामना आला 2 बॉल 1 धाव. कंपल्सरी चेसिंग ही धाव बनवावीच लागेल. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर ओमकार. स्ट्रायकर एंडवर बाळा. आणि हा दुसरा चेंडू वाईट बॉल आहे. हा सामना इथे जिंकलाय टीम ओम साई ठुनेने. बाळा मैदानामध्ये गेला. बाळाला घाबरून गोलंदाजाने 2 बाउन्सर टाकले आणि ते सामना जिंकला ओम साई ठुनेने. हार्डलक टीम स्वर्गीय रुपेशदादा प्रतिष्ठान कानोळबी. खूप चांगला खेळ तुमचाही राहिला. तुमचंही मनापासून आभार आहे. मॅन ऑफ द मॅच हा किताब आपण देऊ आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब जातोय अभि मुरबाडेला ज्याने गोलंदाजी करत असताना 3